बऱ्याचदा असं होतं, सिनेमा रिलीज होण्याआधीच त्याची हाईप क्रिएट होते. ऑफिशियल पोस्टर हुक करतो, ट्रेलर आशादायी वाटतो, गाणी श्रवणीय वाटतात. काही नॉस्टॅल्जिया असतात ज्यांच्याकडनं आपण अपेक्षा लावून बसतो की हा मला निराश नाही करणार. ही गोष्ट वेगळी आहे की आपला सिक्वल सोबत नेहमी 36चा आकडा राहिलेला आहे. सिनेमाच्या प्रदर्शनापूर्वी खूप प्रमोशन केलं जातं, लोक त्याच्याबद्दल चर्चा करतात आणि आपल्याला पण वाटतं की काहीतरी नाविन्यपूर्ण बघायला मिळणार. पण तो ॲक्च्युअलमध्ये पाहिल्यावर आपला अपेक्षा भंग होतो. दिशाभूल करून आपली फसवणूक केली गेली की काय असं आपल्याला वाटतं. तर अशाच 10 ओव्हर हाईप सिनेमांची लिस्ट मी तयार केली आहे. तर चला बघूया. नंबर 10ला आहे आम्ही सातपुते. 2008 मध्ये आलेला हा सिनेमा प्रदर्शनापूर्वीच प्रचंड चर्चेत होता. याआधी सचिनजींचा नवरा माझा नवसाचा हा ब्लॉकबस्टर झाला होता. त्यातील प्रमुख कलाकार हे नव्याने आपल्याला वेगळ्या भूमिकेत दिसणार होते. कौटुंबिक सिनेमा अशी याची जोराने मार्केटिंग केली गेली होती. त्यात हा ऑस्कर अवॉर्ड विनर 7 ब्राइड्स ऑफ 7 ब्रदर्सचा रिमेक होता. पण याचं कथानक दिशाहीन होतं, पटकथा गोंधळलेली होती. भावंडांमधील नातेसंबंध हे नैसर्गिक वाटत नव्हते. कदाचित त्यांनी वर्कशॉप स्किप केलं असेल. त्यामुळे सिनेमाचा बज असून सुद्धा मेकर्सला त्याचा फायदा करून नाही घेता आला. नंबर 9ला आहे बकेट लिस्ट. हिंदीत प्रचंड नाव कमवल्यानंतर आपल्या अभिनय कारकिर्दीच्या उत्तरार्धात माधुरी दीक्षित यांनी एक मराठी सिनेमा केला. या बातमीमुळे सुरुवातीपासूनच याची हाईप होती. फक्त मराठी नाही तर पूर्ण नॅशनल मीडिया माधुरी दीक्षित पदार्पण करतायत अशी न्यूज कव्हर करत होता. त्यामुळे प्रेक्षकांना अपेक्षा होत्या की यामध्ये अभिनयाबरोबरच इमोशन आणि ताकदीचं कथानक बघायला मिळेल. पण तो खूप प्रिडिक्टेबल आणि कन्फ्यूज करणारा निघाला. कथेपेक्षा जास्त माधुरी दीक्षित यांच्याकडे लक्ष दिलं गेलं. सिनेमाने पैसे ठीकठाक कमवले, पण प्रेक्षकांच्या अपेक्षांवर ते खरे नाही उतरू शकले. जे ट्रेलरमध्ये प्रॉमिस केलं जात होतं, ज्या इमोशनच्या नावावर हा विकल्या जात होता, ते याच्यामध्ये नव्हतंच. नंबर 8ला आहे कागर. सैराटनंतर रिंकू राजगुरूचा हा दुसरा मराठी सिनेमा. सैराटच्या अभूतपूर्व यशानंतर प्रेक्षक सुद्धा खूप अपेक्षा लावून बसले होते, पण याचं कथानकच कमकुवत निघालं. ट्रेलरमधील व्हिज्युअल आकर्षित करणारे होते, गाणी कन्व्हिन्सिंग होती, पण सिनेमा मात्र निराशाजनक निघाला. कथा गोंधळलेली, उथळ आणि गरजेपेक्षा जास्त ताणलेली होती. मेकर्सने सैराटमधील थीम आणि पॉलिटिकल ड्रामा यांना मिक्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना अपयश मिळालं. याचा बॅकग्राऊंड स्कोअर खूप कर्कश होता, जो विचलित करायचा. मेन म्हणजे याचं लिखाणच कमकुवत होतं, त्यामुळे रिंकूचा दमदार अभिनय पण याला वाचवू शकला नाही. नंबर 7ला आहे मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी. परेश मोकाशी यांनी बायोपिक, सटायर कॉमेडी, डार्क कॉमेडी, ड्रामा अशा विविधतेने परिपूर्ण असलेल्या जॉनरचे सिनेमे केले, जे सर्व हिट होते. त्यामुळे त्यांच्याकडनं डोळे झाकून अपेक्षा ठेवणं हे साहजिक होतं. अनाउन्समेंट व्हिडिओपासून रिलीजच्या तारखेपर्यंत सिनेमा हा दमदार असेल असं सर्वांना वाटत होतं, पण याचं लिखाण खूप जास्त निराश करणारं होतं. असं वाटतच नव्हतं की हे परेश मोकाशी यांनी लिहिलंय. कुठल्याच अँगलने तो त्यांचा सिनेमा वाटत नव्हता, एवढा तो वाईट आहे. 2001 मध्ये आलेलं नाटक लोकांना आवडलं होतं. तो काळ वेगळा होता, पण आता लोकांची मानसिकता बदलली आहे. ते नाटक पुन्हा आलं तर आजही लोक त्याला एन्जॉय करतील, पण सिनेमा म्हटलं की अपेक्षा वाढून जातात. 70 mm पडद्यावर सर्व गणितं बदलून जातात. त्यात मेकर्सने मेहनत न घेता त्याला नाटकासारखं सादर केलं आणि इथेच सर्वात मोठी चूक झाली. नंबर 6ला आहे फू. कागरमध्ये रिंकूच्या बाबतीत जे काय आपल्याला समीकरण बघायला मिळालं, तसंच काहीसं आपल्याला आकाशच्या बाबतीत फूमध्ये बघायला मिळालं. सैराटमधला निरागस स्पर्शा त्याचा पुढचा सिनेमा महेश मांजरेकर दिग्दर्शित करतायत. लोकांमध्ये एक्साइटमेंट क्रिएट करण्यासाठी ही बातमी पुरेशी होती, पण आपल्याला कुठेच कनेक्टेड फील करत नाही. हा सिनेमा बघताना आपल्या मनामध्ये कुठल्याच प्रकारचे इमोशन जनरेट होत नाही. मेकर्सने कथेपेक्षा जास्त ग्लॅमरवर फोकस केला आणि त्याची अतिशयोक्ती केली, जे प्रेक्षकांना पसलं नाही. आधी मांजरेकरांकडून परिपूर्ण असा नटसम्राट आणि त्यानंतर फू, या दोघांच्या क्रिएटिव्हिटीमध्ये खूप जास्त तफावत होती, जे लोकांना आवडलं नाही. नंबर 5ला आहे धर्मवीर 2. 2022 मध्ये आलेला धर्मवीर हा परिपूर्ण असा जीवनपट होता, ज्याला प्रसाद ओक यांनी खूप उत्तमरित्या पडद्यावर जिवंत केलं. त्यात धिगे साहेबांची काम करण्याची पद्धत, त्यांचा अन्यायाविरुद्ध लढा, स्त्रियांचा सन्मान या गोष्टी प्रभावीपणे मांडल्या होत्या. पण दुसऱ्या भागात चित्र काहीसं वेगळं दिसलं. ट्रेलर प्रभावी होता, कलाकार एकाहून सरस होते, पण निवडणुकाचं औचित्य साधून त्याचा प्रचारासारखा वापर केला गेला. सार्वजनिक भाषणात जाणीवपूर्वक सिनेमा बघण्याचं आवाहन केलं गेलं. त्यामुळे ही बायोपिक नाही तर शिंदे पीक निघाली. हा पूर्णतः निराशाजनक, उथळ असा प्रोपेगेंडा मूव्ही होता. मुख्य कलाकारांचा अभिनय दमदार होता, पण कथानक दिशाहीन होतं, जो अर्थात एकनाथ शिंदे यांची इमेज सुधारण्याचा प्रयत्न होता. प्रवीण तरडे यांची काम करण्याची पद्धत आपल्याला माहिती आहे, पण हा सिनेमा त्यांचा नाहीच आहे असं वाटत होतं. नंबर 4ला आहे नवरा माझा नवसाचा 2. जेव्हा याची अनाउन्समेंट झाली तेव्हा सर्वांचा नॉस्टॅल्जिया ट्रिगर झाला. काय काय स्वप्न रंगवली होती आम्ही, पण ट्रेलर, टीजर, गाणी येताच सर्व अदृश्य झाली. ट्रेलर बघून अंदाज आला होता की सिनेमा कसा असू शकतो, पण आम्ही चुकलो. कारण जेवढा आम्ही विचार केला
त्याहूनही जास्त याने मनस्ताप दिला. त्या नावाचा वापर करून दिशाभूल केली गेली. 80-90च्या दशकातील लोकांचा भावनिक छळ केला, ज्याला मी पण बळी पडलोय. आणि तरी सुद्धा प्रेक्षक निरागस गेले बघायला आणि कमवून दिले 25 कोटी. मेकर्सने त्या शीर्षकाचा वापर करून सर्वांना मिसलीड केलं. सर्व पाहुण्या कलाकारांना वेस्ट केलं. स्पेशली मिर्झापूरमधले MM फारुकी. आपल्याच कलाकृतीला गालबोट लावले तुम्ही सचिनजी. खूप चुकीच्या पद्धतीने इन्स्पायर्ड केले तुम्ही लोकांना. नंबर 3ला आहे घर बंदूक बिर्याणी. दिग्दर्शक म्हणून हेमंत अवतडे यांचं फक्त नाव होतं, पण याचा पूर्ण क्रिएटिव्ह कंट्रोल हा नागराज मंजुळे यांच्याकडे होता. याचं प्रमोशन खूप ग्राउंड लेवलवर करण्यात आलं होतं. सिनेमाच्या टीमने बऱ्याच शहरांना भेट दिली. खूप साऱ्या कॉलेजेसमध्ये ते गेले. त्यासाठी 10 पैकी 10 मार्क. खूप कमी सिनेमे असे असतात जे लोकांपर्यंत पोहोचतात आणि हा त्यापैकीच एक होता. पण हा शेवटी दिशाहीन निघाला. तसं ब्लॉकबस्टर होण्याचं पोटेन्शियल यामध्ये होतं. सयाजी शिंदे यांचा वापर योग्यरित्या केला असता तर आकाश आणि सायलीच्या प्रेमकथेला दुःखद, अपारंपरिक, निर्दयी, क्रूर, उत्कट असा खूप डार्क इफेक्ट दिला असता तर ते खूप प्रभावी वाटलं असतं. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागातील कलाकार त्यांनी घेतले, पण त्यांचा प्रेझेन्स हा फक्त नावाला होता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नागराज मंजुळे यांचं पोलिसाचं पात्र यावरती जास्त फोकस केला गेला. त्यामुळे कथा ही इनडायरेक्टली भरकटून गेली. नंबर 2ला आहे झपाटलेला 2. झपाटलेला हा ब्लॉकबस्टर हॉरर कॉमेडी मूव्ही आहे, ज्याचा प्रेक्षक वर्ग खूप मोठा आहे. तर याच्या सिक्वलमध्ये 3D टेक्नॉलॉजी वापरण्यात आली, जे मराठीमध्ये पहिल्यांदाच होतं. टायटल आणि टेक्नॉलॉजीच्या नावाखाली हा सिनेमा विकला जात होता. आणि 20 वर्षानंतर सिक्वल येतोय, त्याच्यामुळे सर्वजण खूप खुश होते. तात्या विंचू परत येतोय अशी मोठ्या प्रमाणात मार्केटिंग केली गेली. त्याला मीडिया कव्हरेज मिळालं. पण हा लिखाण, पटकथा, दिग्दर्शन, अभिनय सर्व बाबतीत साधारण होता. त्या सिनेमाची लेवल हा मॅच करतोय असं कुठेच वाटत नव्हतं. सर्वच कलाकारांचा अभिनय खूप जास्त बनावट होता, ज्याचा दूरपर्यंत ह्युमर सोबत कुठल्याच प्रकारचा संबंध नव्हता. लक्ष्मीकांत बेर्डे यांची विनोदी अभिनय शैली ही निरागसता आदिनाथमध्ये कुठेच नव्हती. आणि 3D टेक्नॉलॉजी सुद्धा त्यावेळेच्या हिशोबाने तितकीशी प्रभावशाली नव्हती. तर ज्या नावाखाली हा विकला जात होता तेच बनावट निघल्यामुळे हा पूर्णपणे आदळला. नंबर 1ला आहे झापूक झुपूक. आता तुम्ही म्हणणार हा या लिस्टमध्ये कसं काय, ते पण 1 नंबरला? तर लोकांना माहिती होतं समोर चालून काय होणार आहे, पण त्यांच्या मनामध्ये अपेक्षा पण होती की केदार शिंदे यांचं आधीचं काम बघता डायरेक्शन वर्क होऊ शकतं. पण प्रेक्षकांनी रिव्ह्यूला जास्त पसंती दिली की तो जर का चांगला निघाला तर आपण जाऊया. वेळ नंतर सर्वात जास्त मार्केटिंग झालेला सिनेमा आहे हा, जो ग्राउंड लेवलवर लोकांपर्यंत पोहोचला होता. पण तो दशकातील सर्वात मोठा फ्लॉप निघाला. त्याच्यामुळे जे लोक याला संधी देण्याचा विचार करत होते ते रिव्ह्यू बघूनच शांत झाले. त्यामुळे झापूक झुपूक हा ओव्हरॲक्ट मूवीचं प्राईम एक्झाम्पल आहे, जे या व्हिडिओच्या टायटलला जस्टिफाय करतं. या सर्व सिनेमांमधून ज्या लेवलची हाईप क्रिएट केली जाते त्या लेवलचा कॉन्टेंट पण डिलिव्हर करायला हवा, नाहीतर अविश्वास निर्माण व्हायला वेळ लागणार नाही. बाकी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. याचबरोबर मी टॉप 10 अंडररेटेड मूवीज याच्यावरती एक व्हिडिओ बनवला आहे, जो तुम्ही इथे क्लिक करून बघू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बघत राहा द मराठी शो. भेटूया आपण लवकरच. जय हिंद, वंदे मातरम.